वरळी ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन सोमवारी झालं। दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते झालं। कोस्टल रोडचा दुसरा टप्पा प्रवाशांसाठी आजपासून खुला करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं। आज सकाळपासून हा मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर मरीन ड्राईव्ह ते थेट हाजी अली असा हा मार्ग आहे आणि ह्याचा दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते काल मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली अवघ्या काही मिनिटात हा टप्पा जो आहे तो पार पाडता येणार आहे। आपण जर पाहिलं तर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत या मार्गावरून नागरिकांना जो आहे तो प्रवास करता येणार आहे। जर आपण पाहिलं तर याचाच पुढचा तिसरा टप्पा ही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आधीच पहिला मार्ग जो आहे तो सुरू होता, आता दुसरा मार्ग जो आहे तो देखील सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवासी जे आहेत ते या मार्गावरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। वरळी ते नरिमन पॉइंट म्हणजेच मरीन लाईन्स आणि मरीन लाईन्स ते हाजी अली वरळी या दिशेने मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान होताना पाहायला मिळणार आहे, कारण की 30 ते 40 मिनिटं जी वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांना प्रवाशांना लागत होती ती आता कुठेतरी कमी होताना पाहायला मिळणार आहे। सकाळपासूनच हा मार्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि प्रवासी या मार्गावरून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच दुसरा टप्पा हा आजपासून सुरू झालेला आहे। त्यामुळे या कोस्टल रोडचा हा दुसरा टप्पा भूमिगत असलेला जो थेट हाजी अलीच्या दिशेने निघतो तो आज सकाळपासून खुला करण्यात आल्यामुळे प्रवासी जे आहेत ते या मार्गावरून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।